नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे डॉक्टर आता आकाश आणि भूमी या दोघांना म्हणत असतात, सोनोग्राफी अगदी उत्तमरित्या झालेली आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी मिसेस भूमी यांची फाईल तयार करून आणते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, तू म्हणाला होतास ना, की तू आपल्या बाळाला कधीही अंतर देणार नाही म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो, हो, मी जे काही बोललोय ते सगळं खरं आहे. मी आपल्या बाळाला कधीच अंतर देणार नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, खरं सांगू का? मला असं वाटतंय ना, माझ्या पोटामध्ये शून्य रुजलंय. तेव्हा आकाश म्हणतो, हो ना? म्हणजे बघ ना, शून्यातूनच इथे विश्वाची निर्मिती झाली होती आणि आपल्या विश्वाची निर्मितीसुद्धा शून्यातूनच होणार आहे. हे बाळ आपल्यासाठी आपलं विश्वच असणार आहे की नाही? तेव्हा इथे आकाश म्हणतो, की आपण दोघांनी आपल्या बाळाला खूप छान वाढवायचं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, की आपलं बाळसुद्धा शून्यातून निर्माण होणार आहे आणि ते सुद्धा आपल्यासाठी आपलं विश्वच असणार आहे. त्यानंतर इथे आता आकाश बोलत असताना भूमी म्हणते, पण आकाश, माझी खरंच खूप इच्छा होती, की या सोनोग्राफीच्या वेळी तू माझ्याबरोबर असावं आणि हे क्षण आपण दोघांनी एकत्र अनुभवावे. तू असाच माझा हात हातामध्ये घेऊन इथे माझ्याबरोबर उभा राहावा. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो ना, आणि बघ देवाने तुझं ऐकलं, तुझी इच्छा पूर्ण केली. तेव्हा भूमी म्हणते, हो का? आकाश, पुढच्या वेळेला येशील ना, तेव्हा थेट ये. असं पाय मुरगळल्याचं नाटक करायची गरज नाही आहे तुला. तेव्हा इथे आकाशला आठवतं, की त्याने पडायचं नाटकच केलेलं असतं. कारण तो म्हणतो, आज भूमीची सोनोग्राफी आहे. आईला जर सांगितलं की भूमीकडे जातोय, तर आईला वाईट वाटेल. त्यापेक्षा पाय मुरगळल्याचं नाटक करतो आणि मग क्लिनिकमध्ये जातो. तेव्हा इथे भूमीला ते आधीच कळलेलं असतं. तेव्हा आकाशला खूपच जास्त आश्चर्य वाटतं. तेव्हा आजी म्हणते, आकाश, असा कसा पडलास रे? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगं आजी, माझं लक्ष आहे ना मोबाईलमध्ये होतं आणि सीडीवरून माझा पाय घसरला आणि माझा पाय मुरगळला. पण काळजी करू नको, मी ऑफिसला जाण्याच्या आधी डॉक्टरकडे जाईन. पौर्णिमा, तू जरा आईला फोन करून सांग, मी डॉक्टरकडून येतो आणि मग मी ऑफिसला जातोय म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, मला आधीच कळलं होतं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, पण तुला कसं काय कळलं सांग ना? तेव्हा भूमी म्हणते, कसं काय म्हणजे? मी तुला जेव्हा विचारलं तू इथे काय करतोयस, तेव्हा तो इथे ऑर्थोपिडिया असं म्हणत आता गांगरला होतास आणि तेव्हाच मला कळलं की तू खोटं बोलून इथे आलंयस म्हणून, हो की नाही? तेव्हा पुढच्या वेळेला येत असताना खोटं बोलायची गरज नाही आहे, थेट येत जा. मी तुला चांगलंच ओळखते आकाश, तुझ्यापेक्षाही जास्त. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आज तू इथे आलास ना, मला खरंच खूप आनंद झाला आहे. पुढच्या वेळेला येताना खोटं बोलून येऊ नकोस. थेट तू माझ्याबरोबर आलास ना, तरीसुद्धा मला आनंदच होईल. आणि आज आपण आपल्या बाळाला पहिल्यांदा दोघांनी बघितलं ना, त्याच्यामुळे तुला एवढं आनंदित बघून मलासुद्धा खूप जास्त आनंद झाला आहे. त्यानंतरला रागिनी आता रागराग करत असते. ती वस्तू आता इकडे-तिकडे फेकते आणि म्हणते, अगं पौर्णिमा, हा आकाश हॉस्पिटलला गेला आहे ना, त्याचा काही पाय वगैरे मुरगळलेला नाही आहे. तो अगं ठणठणीत बरा आहे. पण झालं काय माहिती आहे का? त्याला भूमीला भेटायला जायचं होतं ना, भूमीबरोबर सोनोग्राफीसाठी जायचं होतं आणि म्हणूनच त्याने पाय मुरगळल्याचं नाटक केलं आणि तो भूमीबरोबर गेला आहे. ही भूमी आहे ना, नेहमी जिंकत असते. काय या दोघांच्या प्रेमात एवढं आहे काय माहिती? तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेजणं जात असताना आकाश म्हणत असतो, की भूमी, खरं सांगू का? मलासुद्धा तुझ्याबरोबर यायचंच होतं. बाळाच्या रिलेटेड जे काही असेल ना, ते सगळं मला आता एकत्र अनुभवायचं आहे, अगदी तुझ्याबरोबर. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, तुला काही त्रास वगैरे तर होत नाही आहे ना? बरी आहेस ना तू? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे सोनोग्राफी काही पेनफुल नसते. मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो का? नाही, मला कुठे माहिती आहे ना, माझी कुठे सोनोग्राफी झाली आहे? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, तू पण ना काही बोलतोस. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, खरं सांगू का? तुला एवढा आनंदी बघून आहे ना, मला खरंच खूपच जास्त छान वाटते. आणि तुला माहिती आहे, आपल्या आयुष्यामध्ये हा जो काही आनंद आला आहे ना, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आला आहे. तू आपल्या खानदानाला वारस देणार आहेस. हे बाळ आपल्या आयुष्यामध्ये खूपच जास्त भरभराट आणेल आणि आपलं या आयुष्यामध्ये जो खालीपण आहे ना, तो सुद्धा भरून काढेल आणि हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, हे बघ, तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे, अजिबात दगदग करायची नाही आणि काही जरी वाटलं ना, तरीसुद्धा लगेच मला फोन करायचा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की भूमी, चल ना, चल आपण आता लवकरात लवकर घरी जाऊया. ही बातमी कधी एकदा मी घरी जाऊन सगळ्यांना सांगतोय असं झालं आहे मला.
तेव्हा भूमी म्हणते, आकाश आता आपण एका घरी राहत नाही ना. मी माझ्या घरी आले, माझ्या माहेरी. तेव्हा आता मी येणार नाही घरी त्या. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी हे घे तुझ्यासाठी गुलाबाचं फूल. तेव्हा भूमी म्हणते, आकाश हे कशासाठी अचानक? तेव्हा आकाश म्हणतो, कारण का तू मला एवढा मोठा आनंद दिलायस, मग आता तुझं कौतुक तर झालं पाहिजे ना. इथे बाळ काय म्हणेल की बाबा आईने एवढा मोठा आनंद दिला आणि तुम्ही साधं तिला अप्रिशिएटसुद्धा केलं नाही आणि म्हणून मी तुला हे गुलाबाचं फूल देतोय. तेव्हा इथे भूमी ते गुलाबाचं फूल आता आपल्या जवळ ठेवते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी चल आपण जाऊया ना घरी. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश सांगितलं ना तुला मी घरी येऊ शकत नाही अरे, कारण मी माझ्या माहेरी आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तू घरी नाही आहेस ना, हे खरंच मला सहनच होत नाही आहे. मी ॲक्सेप्टच करू शकत नाही आहे की तू घरी नाही आहेस म्हणून. भूमी जाऊ दे, सगळं विसरून जा आणि घरी ये ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आकाश आता ते शक्य नाही आहे. हे बघ, जोपर्यंत मी मला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत मी तिथे येणार नाही आहे. आणि ती इथे आता काही न बोलता म्हणते की बाबांनी त्यांच्या मित्राला रिक्षा घेऊन इथे पाठवले. रिक्षावाले काका माझी वाट बघत असतील, मला आता निघायला हवं. तेव्हा इथे भूमी आकाशबरोबर बोलून आता निघून घरी जात असते. तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात आणि म्हणतात, मिस्टर महाजन एक मिनटं थांबा, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय बोलायचं आहे डॉक्टर सांगा ना. त्यानंतरला इथे आता रागिनी खूप चिडलेली असते. तेव्हा पौर्णिमा तिला शांत करण्याचं काम हे करत असते. ते म्हणते, आई अहो हे तुम्ही काय करताय, हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे. तुम्ही बसा बरं इथे, शांतपणे बसा या खुर्चीवरती. अजून किती दिवस ही खुर्ची तुम्हाला बसायला मिळेल काय माहिती. तेव्हा इथे रागिनी म्हणते, गप्पा बस ग, काय बोलतेस तू, तुझं तुला तरी कळतंय का. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हो मला बरोबर कळतंय, कारण मला एक गोष्ट कळली आणि ती तुम्हीसुद्धा ऐका. तेव्हा पौर्णिमा म्हणते की इथे आकाश जिजू आज तुमच्याजवळ खोटं बोलले. म्हणजे भूमिताईबरोबर त्यांना जायचं होतं सोनोग्राफीला, तर तिचं मन राखण्यासाठी आणि सोनोग्राफीसाठी तिच्याबरोबर जायला इथे आकाश जिजू तुमच्याशी खोटं बोलले. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला आई. म्हणजे तुम्हाला ते आई म्हणतात, पण ते भूमीसाठी तिला सपोर्ट करण्यासाठी तुमच्याशी खोटं बोलू शकतात. कारण का आता जर तुम्ही आकाश जिजूंना विचारलंत ना की तुमच्यामध्ये आणि भूमीमध्ये ते कुणाला निवडतील, तर ते हमखास म्हणतील की भूमीला म्हणून, कारण ते तुम्हाला निवडणारच नाही. म्हणून मी म्हणते जोपर्यंत ही खुर्ची आहे तोपर्यंत या खुर्चीवरती बसून घ्या, नंतर ती मिळेल की नाही माहिती नाही. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की आता पुढे जाऊन मला काय करायचं आहे ना हे मला बरोबर माहिती आहे. आता मला जे करायचं आहे मी डाव अगदी तसाच खेळणार. त्यानंतरला इथे भूमीला आता सळो की पळो करून सोडते की नाही बघाच. तर इथे आकाश म्हणत असतो, डॉक्टर सगळं काही ठीक आहे ना, बाळ ठीक आहे ना, मग तुम्ही मला इथे का बोलावलंत. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की मला तुमच्याजवळ बाळाविषयी नाही तर भूमीविषयी बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमीविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर महाजन हे बघा, भूमी मॅडम आता प्रेग्नेंट आहेत आणि जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट असतेस तेव्हा तिच्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. बाळ तर एकदम नॉर्मल आहे, पण जोपर्यंत आई अशी एकदम वीक असेल तर कसं काय बरं होईल. भूमी मॅडम खूपच जास्त वीक आहेत आणि त्यांच्या अंगामध्ये जास्त ताकदच नाही आहे. त्यांनी व्यवस्थित पौष्टिक आहार घेतला पाहिजे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, त्याचबरोबर ड्रायफ्रूटसुद्धा खाल्ली पाहिजे. तेव्हा त्यांची बॉडी हेल्दी होईल ना बाळाला सांभाळण्यासाठी. आता बाळ एकदम उत्तम आहे, पण ते खूपच जास्त वीक झालेत. तेव्हा तुम्हाला त्यांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी मी तुम्हाला इथे बोलावले. तेव्हा इथे आता भूमीची दृष्ट काढत असतात माधव काका. तेव्हा भूमी म्हणते, बाबा हे तुम्ही काय करताय. तेव्हा इथे माधव काका म्हणतात, मी जे काही करतोय ते अगदी बरोबर आहे. मला माहिती आहे ना माझ्या मुलीची दृष्ट तर मलाच काढायला हवी आहे ना. आणि खरं सांगू का, तुझी आई असती ना तर तिने सुद्धा हेच केलं असतं. तेव्हा निलंबरी आता पिल्लेरच्या मागं उभं राहून सगळं बोलणं ऐकत असते. आणि माधव काका म्हणतात की भूमी बाळा प्रेग्नेंट बाई असेल ना तर तिची दृष्ट बाहेरून आल्यानंतर लगेच काढायची असते. असं म्हणतात की प्रेग्नेंट बाईला दृष्ट ही पटकन लागते, म्हणून मी तुझी बाहेरून आल्या आल्या लगेच दृष्ट काढतोय. चल आता भूमी घरात ये बरं, मी तुला पाणी प्यायला देतो. तेव्हा इथे भूमी आता बसल्यानंतर माधव काका तिला पाणीसुद्धा प्यायला देतात आणि तिची छान पद्धतीने विचारपूस करत असतात. तेव्हा माधव काका म्हणतात, सोनोग्राफी कशी झाली, व्यवस्थित झाली ना, सगळं काही ठीक आहे ना बाळा.
तेव्हा भूमी म्हणते, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. बाळ एकदम ठीक आहे. सोनोग्राफीसुद्धा व्यवस्थित झाली आणि डॉक्टरांनी सांगितले घाबरायचं काही कारण नाही आहे. सगळं काही व्यवस्थित आहे म्हणून. तेव्हा इथे आता माधव काका म्हणतात, की तू हॉस्पिटलमधून जेव्हा बाहेर पडत होतीस, तेव्हा तू मला सांगितलं होतंस, की आकाशरावसुद्धा तिथे आले होते आणि ते आले म्हणजे तुला किती सोबत झाली असेल, ते सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. बरं झालं आकाशराव आले होते. मला काळजी लागून राहिली असती. तेव्हा इथे आता माधव काका म्हणतात, की आकाशरावसुद्धा आले होते आणि बाळाची माहिती तू आता दिलीस, की बाळ एकदम सुखरूप आहे म्हणून कसलीही काळजी नाही आहे. हो की नाही? बरं झालं. हे सगळं ऐकून मला खूपच जास्त आनंद झाला. तेव्हा इथे आता माधव काका म्हणत असतात, की माझी लाडकी लेक, जेव्हा इथे तुझी आई प्रेग्नंट होती, तेव्हा मी तिचीसुद्धा अशीच दृष्ट काढायचो. म्हणून तर मला एवढी देखणी आणि एवढी समजूतदार मुलगी माझ्या पोटी जन्माला आली की नाही? हो की नाही? तेव्हा इथे भूमी म्हणते, "हो बाबा, तुम्ही दृष्ट काढायचं आईची." तेव्हा माधव काका म्हणतात, "हो, मी तुझ्या आईचीसुद्धा दृष्ट काढायचो." त्यानंतरला नीलांबरी म्हणते, की "भूमी, खूपच जास्त खुश आहेस ना? आकाशरावसुद्धा तुझ्याबरोबर आले होते. सोनोग्राफीसुद्धा व्यवस्थित झाली. आता बघ मी काय करते ते. तुला मी आनंदाने या घरामध्ये राहूच देणार नाही आहे." तेव्हा इथे आता सोनार घरी आलेले असतात. सोनार घरी आल्यानंतर इथे आता माधव काका म्हणतात, की "या बसा इथे. कसं येणं केलंत?" तेव्हा इथे सोनार म्हणत असतात, की "हे बघा, मी डिरेक्टली मुद्द्यावरतीच येतो. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही प्रशांतच्या शिक्षणासाठी जे काही 2 लाख रुपये घेतलेले, ते तुम्ही मला लवकरात लवकर परत करा." तेव्हा इथे आता माधव काका म्हणतात, की "शेठ, जर माझ्याकडे 2 लाख रुपये असते, तर मी तुमच्याकडून कर्ज का घेतलं असतं? आणि जेव्हा मी तुमच्याकडून कर्ज घेतलं होतं, तेव्हा मी तुमच्याकडून 1 वर्षाची मुदतसुद्धा घेतली होती आणि मी दर महिन्याला तुमच्याकडे येऊन तुमचं व्याजसुद्धा सुपूर्द करतो की नाही. मग तुम्ही अचानकपणे माझ्याकडे 2 लाख रुपये कसे काय मागताय? कुठून आणून देऊ मी तुम्हाला?" तेव्हा इथे आता माधव काका म्हणतात, की "हे बघा, तुमचे पैसे मी तुम्हाला थोडे थोडे परत करेन." तेव्हा सोनार म्हणतात, "बरं ठीक आहे, तुम्हाला एकसाथ पैसे द्यायला जमत नाही आहे ना? मग तुम्ही मला आठवड्यानंतर 50,000 रुपये तरी द्या." तेव्हा इथे माधव काका म्हणतात, "अहो पण 50,000 ही रक्कमसुद्धा माझ्यासाठी खूपच जास्त आहे. मी तुम्हाला 50,000 कुठून देणार आहे?" तेव्हा माधव काका आता आपल्या घरातली परिस्थिती सांगत असतात. तेव्हा इथे आता सोनार म्हणतात, की "हे बघा, आता मला काही ऐकायचं नाही आहे. तुम्हाला लवकरात लवकर माझे 50,000 तरी परत करावे लागतील. 1 आठवड्यानंतर मी परत येतो आहे." तेव्हा इथे आता नीलांबरी हसत असते, कारण हे सगळं कारस्थान नीलांबरीचंच असतं. तेव्हा भूमी म्हणते, "बाबा, अहो 1 आठवड्यामधून आता 50 रुपये आपण कसे काय द्यायचे? म्हणजे जरी मी आता कामाला लागले, तरीसुद्धा मला 50,000 रुपये लगेच कोण देणार आहे ना?" तेव्हा नीलांबरी आता त्या सोनाराला भेटायला आलेली असते. ती म्हणते, "हे घ्या, तुमच्या कामाचा मोबदला पूर्ण 1 लाख रुपये आहेत." तेव्हा सोनार म्हणतात, की "तुम्ही मला त्यांच्याकडून 50,000 रुपये आणायला सांगितलेत आणि तुम्ही मला डबल पैसे देताय." तेव्हा नीलांबरी म्हणते, "मग कामसुद्धा तुम्ही अगदी तेवढंच महत्त्वाचं केलं आहे. तुम्हाला मी 50,000 रुपये 1 आठवड्यात मागायला सांगितलेत ना, आता बघा त्यांचा काय गोंधळ उडतो ते." तेव्हा इथे आता सोनार पैसे घेतात आणि निघून जातात आणि म्हणतात, "तुम्ही म्हणालात तर मी अजूनसुद्धा पैसे मागायला तयार आहे." तेव्हा नीलांबरी आता फोन करते आणि म्हणते, की "तुमचे पैसे एकदम योग्य ठिकाणी पोहोचलेले आहेत." त्यानंतरला आता नीलांबरी म्हणते, की "भूमी, तू इथे आली आहेस ना, पण मी तुला शांतपणे इथे काही राहू देणार नाही आहे. तुला चांगला त्रास देते की नाही बघच तू. चांगलीच तुला सळो की पळो करून सोडते." तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे अभि आता आकाशला म्हणत असतो, की "आकाश घे ना, अरे थोडी तरी घे." तेव्हा आकाश म्हणतो, "हे बघ अभि, अरे माझी कॉन्फरन्स आहे आणि मी काय कॉन्फरन्समध्ये दारू पिऊन जाऊ का?" तेव्हा इथे अभि म्हणत असतो, "अरे तू असं काय करतोयस? कॉन्फरन्समध्ये लोकं दारू पिऊन जात नाही का? उलट दारू प्यायल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो." असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा इथे अभिच्या सांगण्यावरून आता आकाशने दारूचा ग्लास हा तोंडाला लावलेला असतो. त्यानंतरला इथे रागिनी म्हणत असते, की त्या आकाशला जे काही करायचं ना ते करू दे. पण आता इथे आकाश आणि भूमी कधीही एकत्र येणार नाही, त्याची सोय मी अगदी बरोबर केलेली आहे. त्यानंतरला इथे आता रागिनीची पातळी खूपच जास्त घसरत चाललेली असते. भूमी तिथे कधीही यायला नको म्हणून तिने चांगला बंदोबस्त करून ठेवलेला असतो. तर इथे आकाशची आता कॉन्फरन्स मीटिंग असते. तेव्हा तिथे सगळेजण आलेले असतात
आणि कॉन्फरन्समध्ये आकाशची वाट बघत असतात. विचारत असतात की आकाश महाजन कुठे आहेत. तेव्हा भूमीसुद्धा ऑफिसला आलेली असते. रागिनी म्हणते, बघितलंस ना, तर इथे आकाश ऑफिसलासुद्धा दारू पिऊन जातो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की बघितलंस, आकाश हारला आणि तू सुद्धा हारलीस. मी जिंकले. आता आकाश काही कॉन्फरन्सला येणार नाही, रागिनी भूमीला म्हणते.